मित्रांनो नमस्कार मित्रांनो, टरबूजच्या प्लॉटवर आहे आज 31 डिसेंबर। हा BH1 भुजंगचा प्लॉट आहे, पाळोदी येथे फारुख शेख यांचा। थंडीमध्ये मित्रांनो सेटिंगला प्रॉब्लेम येतो थोडंफार, कारण की नाईटला थंडीचा पारा जो आहे ना 10-12 या दरम्यान राहत आहे, आणि थंडीमध्ये सेटिंग या पिकाला सेटिंग होण्यासाठी जवळपास टेम्परेचर 16 ते 18 डिग्री सेल्सिअस पाहिजे। कमी झाल्यामुळं थोडी थंडीमुळं वाढ पण कमी होते, त्यातल्या त्यात सेटिंग झाली तर ड्रॉपिंगसुद्धा होते। याच्या मागे कारण असं आहे की जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहेत ना ते अपटेक होत नाहीत, आणि आपल्याला वाटते की आपण खतं देऊन राहिलो, पाण्याचं नियोजन बिघडलं तरी पण अपटेक होत नाही, जास्त दिला तरी अपटेक होत नाही, कमी दिला तरी अपटेक होत नाही। योग्य प्रमाणात जेवढं झाडाला लागते तेवढंच पाहिजे द्यावं लागतं। आणि सेटिंग बघा, आता पहिली सेटिंग एखाद्या वेळेस ड्रॉपिंग होऊ शकते कमी जास्त, कारण की टेम्परेचर एवढं कमी जात आहे थंडीमध्ये, त्याच्यामुळं आपण निसर्गाच्या वरती जाऊ शकत नाही। एक वेळेस मी आपल्याला सेटिंग दाखवतो। हे बघा, आता सेटिंग आहे हे बघा, आता हे फळं सेट झालेले आहेत। हे बघा, BH1 भुजंगचा प्लॉट आहे, पाळोदी येथे। सुपर सेटिंग आहे, जवळजवळ सेटिंग आहे। आणि दुसऱ्या बेडमध्ये पण दाखवतो। हे बघा, थोडीफार ड्रॉपिंग होते काही, परंतु सेट होऊन राहिलेत फळं। हे बघा, चांगलं कॅप्सूल आहे, थंडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे या व्हरायटीला। शेतकरी मित्रांनी फ्लावरिंग सुरू झाल्याच्या नंतर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचा योग्य प्रमाणात वापर करा। त्याच्यानंतर पाणी योग्य प्रमाणात द्या, जेणेकरून ओव्हरडोससुद्धा झाला नाही पाहिजे आणि कमीसुद्धा झाला नाही पाहिजे। काय पाण्यामध्ये एक वेळेस वाढ सुरू झाली तर आपली सेटिंग आहे ना समोर ढकलल्या जाते आणि ती ड्रॉपिंग होत राहते। त्याच्यामुळे पाणी योग्य प्रमाणात द्या, आणि जो खताचा इंटरवल आहे, म्हणजे 3-4 दिवसाचा आपण जो पण इंटरवल देतो, 2 किंवा 3 दिवसाचा अंतर जो आहे ना तो योग्य प्रमाणात द्या, कारण की थंडीमध्ये प्लॉट जास्त दिवस घेतात शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या। आपण जे आहे ना आपण शेड्यूल फॉलो करतो, एखाद्या कुठल्याही कंपनीचं वॉटर सोल्युबल असो किंवा काही एखाद्या कोणी सांगितलं असेल, त्यांचं आपण शेड्यूल फॉलो करतो, 60-65 दिवसाच्या उद्देशाने फॉलो करतो, पण थंडीमध्ये ते शेड्यूल लागू होत नाही। थंडीमध्ये प्लॉट जास्त दिवस घेतात, त्याच्यामुळं आपल्याला थोडं खताचा जो नियोजन आहे ना ते योग्य प्रमाणात करावं लागेल, जेणेकरून आपली सेटिंग ड्रॉपिंग होणार नाही, किंवा सेटिंग लेट जरी झाली तरी आपल्याला समोर चालून खतं रिपीट करावं लागणार नाही, नायट्रोजन जास्त होणार नाही प्लॉटमध्ये, किंवा नंतर प्लॉटला विल्टिंग येणार नाही, याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। वेळेवर आपण चिकट सापळे आणि मक्षिकारी हे सुद्धा लावायचे आहेत। या दिवसामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतं मग, कारण की फळ सेट झाल्याच्या नंतर काय होतं, आता हे फ्लावरिंगमध्ये आल्याच्या नंतर याला डंक जर मारला ना मधमाशीने आपल्या माशीने, तर ते फळ आहे ना सेट होत नाही प्रॉपरली, मग ते एडेवाकडे होतात आणि ती क्वालिटी घसरते त्याची। त्याच्यामुळं योग्य वेळेवर आपण चिकट सापळे आणि मक्षिकारी लावावे। मित्रांनो धन्यवाद।